नमस्कार मित्रांनो, तर हा माझा यूट्यूबवरचा पहिला मिनी ब्लॉग. आम्ही चाललो आहे शेताला जातानाच आम्ही आमच्या मावशीच्या घरी गेलो, जिथे आम्ही यूट्यूबवर आमचेच व्हिडिओ जे व्लॉग्स बघून हसत बसलेलो. तिथून आम्ही काही जेवणाचं सामान घेतलं, म्हणजे चटणी, मीठ, हळद, कारण आम्ही शेतात जाऊन मॅगी बनवण्याचा प्लॅन केला होता. सो गाडीत बसून आम्ही निघालो. फायनली शेतात पोचलो आहे. खेळण्याचं सामान घेतलं होतं, खाण्याचं सामान घेतलं होतं आणि आम्ही तिघीजणी शांत बसून तिकडे शेतातला थंडगार हवेची मजा घेत होतो आणि छान गप्पा मारत बसलेलो. बाजूला शेतात मुलं बॅट बॉल खेळत होती. अंधार पडायच्या आधी निघायचं होतं म्हणून आम्ही कटिंग करायला सुरुवात घेतली. हवेची दिशा बघून गजीने चूल पण पेटवली. पण झालं असं की आम्ही सगळं सामान आणलं पण तेल नव्हतं आणलं. सो आम्ही असंच थोडंफार पाणी घालून टोमॅटो आणि कांदे शिजवून घेतले आणि मसाले टाकले. तेवढ्यात एबी आला. एबीने आमच्यासाठी कोल्ड्रिंक्स आणि समोसे आणले होते आणि ती मॅगी आम्ही अर्धवट सोडून पहिला समोसे वगैरे खाऊन घेतलं, कारण आम्ही दुपारी काहीही जेवलो नव्हतो. बाय द वे, एबी माझ्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आला आहे आणि तो माझ्या मामाचा मुलगा आहे. मॅगीचे क्यूब्स खूप जास्त झाल्याने आम्हाला मॅगी नीट हलवता येत नव्हती आणि कढई हलवताना चुलीवरून पडण्याची भीती वाटत होती. सो गजीने तिचं डोकं लावून कढई चुलीवर फिट केली आणि पुन्हा मॅगी शिजवत ठेवली. मॅगी शिजताना एवढा सुंदर स्मेल येत होता की सगळ्यांची आतुरता वाढली होती की कशी मॅगी झाली आणि आम्ही कधी खातोय. सो मी सगळ्यांना मॅगी सर्व करायला घेतली. मोठं कोणी नसल्याने आम्हाला लवकर तिकडून अंधार पडायच्या आधी निघायचं होतं, कारण आमच्या घरापासून थोडं लांब होतं आमचं शेत. सो आम्ही मॅगी एन्जॉय केली आणि सगळं आवरून घरासाठी निघालो. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय.